जिंदाबाद मित्रांनो. पेपर लीक ही एकदाच घडलेली घटना अजिबात नाही आणि ही एकमेव परीक्षाही नाही जिथे पेपर लीक झाला आहे. मग वारंवार असे पेपर लीक्स का होतात? या माफियांना शिक्षेची भीती उरली नाही का? हे रिपीटेड क्रिमिनल्स आहेत. कारण 1,000 कोटी कमवण्यासाठी 2-3 वर्षांची शिक्षा यांच्यासाठी काहीच नाही. आज परिस्थिती अशी आहे, 11वी-12वीचे कॉलेजेस फक्त परीक्षा घेण्यासाठी उरली आहेत. खरं शिक्षण मात्र महागड्या ट्युशन क्लासेसमध्ये विकलं जातं. गरीब आणि मध्यमवर्गीय विद्यार्थ्यांनी मग काय करायचं? शिक्षण हा अधिकार आहे की व्यवसाय? आज गरज आहे मोठ्या जेनझी बदलावाची. आणि आणखी एक दुःखद गोष्ट म्हणजे भारतातून शिकलेले अनेक चांगले डॉक्टर परदेशात जातात. कारण तेही या सिस्टमला, भ्रष्टाचाराला, अव्यवस्थेला कंटाळलेले आहेत. पण माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांना एकच सांगू इच्छितो की हिंमत हारू नका. देशाला चांगल्या डॉक्टरांची गरज आहे, पण त्याहून जास्त गरज आहे प्रामाणिक विद्यार्थ्यांची. आपण असा भारत घडवू जिथे मेहनतीला न्याय मिळेल आणि स्वप्नांची किंमत असेल. जय भारत.